पाली. आता आपल्यापासून रायगड किल्ला हा 30 किलोमीटरवर आहे. लवकरच आपण एक पाऊण तासात पोचणार आहे. आता जे वाजले 4 आणि आपण 5-5:30 रायगड पायथ्याशी असू. तर मस्त चहा घेऊ निघू. आवाज येतो का माहीत नाही. आवाज जाम आहे इकडे तिकडे. चला असं नाही वाटत मीच गाडी चालवतो. यो रायगड पोचलोय. मस्त चहा पितोय. चाय 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 हे आमचं चाय. यांचं हे काम नाही तरी यांना घेऊन आलो. काय घेऊन आलो का जावा. आम्ही बस लावल्यात आणि प्रवास चालू होत आहे. आणि इथून आम्ही आता चढतोय वरती. डायरेक्ट भेटू. चला. हर हर महादेव. नमो पार्वती पते. हर हर महादेव. चलो. रेकॉर्ड कुठला रेकॉर्ड बनवतोय? कलन आमचा रेकॉर्ड बनवतोय. नाही माहित आता मी दिसतो का? चलो चलो भाई चलो. सूर्य 1 hour later. चला काहीच पोचलोय रायगडावर. दरवाजाजवळ. चला गडाचे दरवाजे ओपन झालेले आहेत. आम्ही आता निघलेले आहेत वरती. पुढं 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 अजून ओपन नाही झाले. जय शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड. हे 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 अर पहिला मुजरा हिरोजीस ज्यांनी पत्थर पहिला रचला. लाख वादळे कैक संकटे धीर जराही ना खचला. अर रक्त सांडले कैफ मांडले उभारिले भगवे तख्त. भले शाबास बोला काही खास मागितली पायरी फक्त. ही राजकथाया मातीची सिंहाच्या निधड्या छातीची. आणि इथून एंट्री आहे सरळ वरती. तुझा काय आमच्या माणसं तिकडे वरतीच पण दिसत नाही. माझ्या मोबाईल एवढा चांगला नाही. समजून घ्या तुम्ही. तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय. म्हणजे तिकडून असं आलोय. आणि हे इकडे नुसते फोटो बिटो चालले त्यांचे. मी जातो पुढं. हे आपले मित्र आहेत समजून घ्या. आणि इकडून असं वरती जायचं आहे. म्हणलं की तिकडून तसं जायचं आहे. चलो. आणि काकी आमच्या सुगरणीला आवाज देतात. विकास कसं काय ऐकत नाही. फोटो काढतोय. लिंबूचं झाड. लिंबू वाजलेत. लिंबू वाजलेत. काय दिसत नाही. शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड. अर्ध्या तासात पोचलोय. 5 मिनिटात पोचतो. महाराजांच्या काळातला हा तलाव. तेव्हाच्या काळातला विचार करताय अजून आहे तसा आहे.
थोडंसं बांधकाम केलं आहे, पण आहे तसं आहे बाय. काहीच होऊ शकता. काहीच श्रीखंडी देवीचं मंदिर बघा. श्रीखंडी देवी राजांच्या काळातली, राजांना आमच्या आधी उगून मोकला आहे. काय करतो आणि इकडे काय आहे ते आता माहीत नाही, कारण की तुटलेलं आहे सर्व, त्यामुळे काय माहिती भेटणार नाही. हां भाई, तुम्हाला इथून दिसणार नाही कारण की आपला कॅमेरा जर चांगला नाही. सपोर्ट करा, पण कॅमेरा पण घेऊ, तुम्हाला बरंच काय काय बघायला भेटेल. मित्रांनो, गड किल्ल्याची माहिती आहे. हे बाजारपेठची माहिती आहे आणि हे बाजारपेठ आहेत. इकडे 21 आहेत, इकडे 22 आहेत. या एका लाईनीत आहेत. इकडे सर्व बाजार भरायचं. आता काहीच हवा पण भरपूर सुटले, असं वाटतंय भाई फुल थंड हवा, फुल थंड 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 लागते. म्हणजे चढताना जरा गरम झालं होतं, पण भाई वरती आल्यावर हवा तर लागतेच आणि खूप थंड पण लागते हवा. थंड आहे वरती आणि तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही, कारण तुम्हाला जर अंदर दिसते. हवा पण खूप आहे. आवाज थोडा. मित्रांनो, आता चाललो आहे शिव मंदिराच्या इथे आणि रस्ता बघा आणि व्ह्यू बघा, काय भारी वाटतं. फुल समोरून सूर्य येतोय महाराजांच्या इथून. हेच मंदिराची माहिती आणि आम्ही आता मंदिराजवळ आलेलो आहे. मंदिराची माहिती आहे. चला आता आतमध्ये प्रवास. द्वार आणि आतमध्ये एंट्री मारलेलं आहे आणि हा बघा मंदिर. शिवाजी महाराजांच्या काळातला महादेवाचं मंदिर. काय खोल काम आहे, अजून पण मंदिर आहे तसं आहे बघा. दरवाजा प्रवेशद्वार, मंदिराचा प्रवेशद्वार इथे आहे. इथून आतमध्ये मंदिरात जायचं आहे आणि वरती नक्षा बघू शकता तुम्ही. कडक आतमध्ये प्रवेश करतो. देवा की जय. हर हर शंभू महादेव. सातमध्ये एंट्री मारलेली आहे बघा. बघू शकता शिवाजी महाराजांच्या काळातले शिवलिंग. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज समाधी यांची माहिती. मित्रांनो, रायगड किल्ल्यावरून तुम्ही बघू शकता महाराज इथून त्या डोंगरावर तिकडे बघायचे. त्या डोंगरावर विचार करा, आपल्या इकडं समोरचं काही दिसत नाही, पण महाराज तिकडून शत्रूंना बघायचे ना. चष्मा आम्हाला पण लागतील आता लवकरच. आणि आता आपण तिकडे राजवाडा आहे तिकडे जाणार आहेत. महाराजांच्या इकडे सभा भरायची. राजकथा
वर्षांचा इतिहास हा गडकोटांच्या गाभाऱ्यात आणि सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात अजूनही जिवंत आहे. तो जगण्यासाठी आणि तो जपण्यासाठी गडकिल्ल्यांना आपलंसं करा. ही राजकथा जय भवानी, जय शिवाजी. राजवाडा माहिती यांची आणि इथे राजवाडा बघायचा. राजवाडा इकडे सर्व सभा विभाग काय काय भरायचे, महाराज इथे राहायचे. छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 ला रायरीचा डोंगर जिंकला. त्याच्या अगोदर जावळेच्या मोऱ्यांना छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पत्रवलं होतं की जावळेच्या मोरे तुम्ही आपल्या स्वराज्यामध्ये पण सामील व्हा. जावळेच्या मोऱ्याने छत्रपती शिवरायांना 3 hours later. हाय गाईज, आता आम्ही आलोय. ब्लॉग इज कंटिन्यू. डायरेक्ट गडबीड उतरलोय. गडबीड उतरून डायरेक्ट काय माहित कुठल्या गावात आलोय. इथे क्रिकेटचा ग्राउंड आहे. क्रिकेटचा ग्राउंड आहे. मी झोपलोय भाई लोक, डायरेक्ट झोपलोय. आणि आता करण भोये यांची छकी बघणार आहे. तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवतो. खाली आमची छकी बघायची तुम्हाला. हे कुठला गाव आहे हो? पायातून बॉल उचलतो पायातून. खेड गाई हा कुठला गाव आहे आम्हाला पण नाही माहित. खेड मध्ये कुठेतरी आलोय आम्ही. खेड वेड मध्ये कुठलं तरी आलोय. हवे सोडलाय आणि जंगलात आलो. जंगलात यायचं होतं सोडून आम्ही ग्राउंड मध्ये घुसलो. आणि ग्राउंड साईडला आमच्या तिथे आम्ही आता एक मॅच खेळले आहे. त्याचा काय बोराज गावाचं नाव. आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही डायरेक्ट गणपती पुण्याला चाललेलो आहे. चला काय गणपती पुण्याला भेटू. चला भेटू. आम्ही आलो आता समुद्रात. आता डायरेक्ट जी बस आहे ठाकरे ट्रॅव्हल्स ही डायरेक्ट याच्यात टाकायची. अख्खी घुसवायची. अख्खी फलटण घुसवायची. अख्खी ही सर्व अख्खी फलटण घुसवायची. आणि हे मुख्यमंत्री आहेत. इकडं मुख्यमंत्री आहेत. हे पैसे भरले. चलो 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 खाली उतरायची. चलो चलो. तिकीट कुठे फुकट आहे आम्हाला. चला आम्ही मुख्यमंत्रीचे फॅन आहेत म्हणून आम्हाला फुकट. कारण की मुख्यमंत्री आमच्या ठाण्यातला आहे. उपमुख्यमंत्री. अच्छा लगता है. गणपती पुण्याला गाईज तुम्ही बघू शकता इथं पाणी आलं. इथं थोडं इथं येईल पायजवळ माझ्या. आता याच्यात जातो ना डायरेक्ट उडी टाकतो. कारण की खूप गरम झालेला आहे भाई. मस्त गाई तुम्ही फिरायला याल तर पाऊस. काहीच आता मी मोठीत बसलेलो आहे आणि आता आपली गाडी येणार आहे. गाडी बघा दिवसला येते गाडी. बाई गाडी म्हणजे स्टँड वर जायचा हाताचा. एक या दोघांना पण फेम देऊन टाक. बरोबर आहे ना. काय म्हणतात नाही तुमचा म्हणजे चढण लागेल. आणि आपल्या गाड्या येत आहेत. येऊ दे आग्रे ट्रॅव्हल्स यांची गाडी परफेक्ट. चला आपल्याला जाऊन निघालेली आहे आणि आपण चाललेलो आहे फुल 50च्या स्पीडला. तयारी आपण इथंच आहे. निघू थोड्या 50 स्पीड वाटून आपण. मित्र आपली जहाज आता निघाली आहे मस्त की. आता 20ची स्पीड गाठलेली आहे. लवकर आपण 50, 60, 70 गाठू. आणि टर्न मारलेला आहे जहाजाने आणि आपण इकडे जाऊ. इकडे जाऊ. गाईज आपण आता पोहोचतोय. आलेला आहे आणि आपली बस आहे. आता आपण खाली जाऊ. निघालोय म्हणजे मी नाही निघाले. आमची बस निघाले डायरेक्ट आता गुहागर. मला काय माहिती आहे काय. मी इथं चिपलून बिपलूनच माहिती आहे. डायरेक्ट चिपलून माहिती आहे मला. मित्रांनो आता आम्ही चाललोय समुद्रावर आणि आम्ही 3 फलटण चाललोय पोवायला. बाई आम्ही मज्जा येईन. दिवशी आम्ही आहेत कोकणात
हा भाई आम्ही कोकणात होली साजरी करायला आलो. कोकणात नारळ बिरळ असतील ना येऊन पाडायचे भाई ना, मार पण खायचा, पाडून मार पण खायचा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. A few moments later. कुठ्याचं मावना हाती बिगावना ऐकतो भाय येड मन हे असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठंच ठरना जागत राहतो एकट गात सपन बघत हे मन धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याचसाठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याचसाठी नाव जिथं. 1 hour later. आता आम्ही चेंज करून मंदिरात दर्शन घ्यायला चाललो. इथे मंदिर आहे, इथे आम्ही चाललो आता. मित्रांनो आता आम्ही मंदिरात आलेलो आहे. हेच रांग नाही आम्हाला, आता मस्त दर्शन भेटणार आहे. चला पटपट पटपट पटपट. विकास आमचे पेंग्विनवानी चालतात, नाद नाही करायचा. दर्शन बहुत दर पिढ आहे. आणि हा बाप्पा बघा, आता आपण दर्शन तिथे घेतो. चलो कोणच नाही आता आपण मस्त दर्शन भेटणार आपल्याला. चला बघा इथून प्रवेश द्वार गणपती बाप्पा. चला की पटापट. काहीच आता दर्शन घेऊन बाहेर आलोय. आणि बाहेर आलो नाही बघा, समुद्रा ठिकाणी आलोय. आणि आपल्याला भेटले उंटे. त्याचं नाव आहे बकासूर. इथं नाव लिहिलंय बकासूर. उंटाचं नाव आहे बकासूर. लात बीत मारायला माझ्या एवढा मोठा उंट आहे, लात मारली तर कोमटात जायचो. यांच्या वयाने चालतो हा पेंग्विन. अरे असेल समोर इथं कुठे तरी. 1 hour later. आम्हाला जरा भूक लागली होती म्हणून आम्ही ITत गेलो होतो. 500 खायला गेलो होतो. चायनीज भेळ खायला गेलो होतो, पण तिथे आम्हाला भेटली नाही म्हणून आम्ही काय खाली भेल खाली. आणि काय ओली भेल 2 प्लेट घेतलेली आणि शेव 1 प्लेट घेतली होती. शेवपुरी 40 रुपये प्लेट. काय पण घ्या 40 रुपये प्लेट. आणि आमच्या करण यांनी स्पॉन्सर केलेले आहेत 120 रुपये. आणि या दोघांना नाही खाल्लेलं नाही तर 200 रुपये असेच गेले असते. करणला डायरेक्ट आता जगात पाठवलं असतं आम्ही. पण टेस्ट काय टेस्ट होती. गोड जास्त, तिखट कमी, आंबट कमी, भाजी एवढी, शेव थोडीशीच, पोळी तेवढी, बस काम 25 भाग. एवढी गोड होती. किमान 15 रुपयाचा माल होता, 40 रुपयाला विकला. 40 त्यात पण लेट
हा, या भाड्यामुळे काय ह्यो करतो तिथेच खायचे. मित्रांनो आता चाललोय रूमवर हॉलवर आपले प्रसाद बिसा घेतलाय मंदिर बघा आणि हे फलटण मी पुढे आहे माग